इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला एक धमाकेदार असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आर्यन हा खूपच माजल्यासारखा करत आहे, कारण त्याने आता चक्क मंजूचं अपहरण केलेलं आहे आणि त्यामुळे पूर्वा चिडलेली आहे. कारण आत्तापर्यंत त्याने खूप काही चुका केलेल्या आहेत आणि आता ही चूक त्याने करू नये असं तिला वाटतंय. पण तो काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये. तेव्हा पूर्वाने त्याची चापकाने कशी धुलाई केली आहे ते आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा आणि हा भाग शेवटपर्यंत नक्की पहा. सत्या जेव्हा झोपेतून उठलेला आहे तेव्हा त्याच्या लक्षात येतं की सकाळ झाली तरी अजूनही मंजू उठलेली नाहीये. खरं तर ही गोष्ट त्याच्यासाठी आश्चर्यकारकच असते, कारण मंजू दररोज लवकर उठत असते, पण आज ती उठलेली नाही. त्याला असं वाटतं की कदाचित ती आजारी आहे म्हणून लवकर उठलेली नसेल. म्हणून आता सत्या उठतो आणि मंजूला हाक मारू लागतो. मंजू तरी देखील उठत नसते. सत्याला वाटतं मंजू गाढ झोपलेली आहे. आपण खरं तर तिला उठवायलाच नको. पण आता ऊन अगदी डोक्यावर यायला लागलेलं आहे. इतका वेळ तर मंजू कधीच झोपत नसते. आपण तिला उठवूयाच, असा विचार करून सत्या आता तिच्या बेडच्या जवळ गेलेला असतो. तिच्या बेडच्या जवळ जाऊन तो तिच्या जवळ बसलेला असतो आणि अतिशय सॉफ्ट शब्दामध्ये अगदी विनंतीपूर्वक तो मंजूला उठवण्याचा प्रयत्न करत असतो. "अहो वाघमारे, बघा ना, अहो ऊन पडलंय. इतका वेळ तुम्ही कधीसुद्धा झोपत नसताय. उठा आता, चला. अहो आपल्याला आता छानपैकी नाश्ता करायचा आहे." असं गोड-गोड तो तिच्याशी बोलू लागलेला आहे. तरी देखील ती उठत नाहीये. तेव्हा सत्याला आश्चर्य वाटू लागले. रात्री पण ती आपल्याला काही न बोलता झोपी गेली आणि आता सकाळी देखील ती उठत नाहीये. तेव्हा त्याने पांघरून काढून बघितलेलं आहे, तर आतमध्ये मंजू नाहीये. आतमध्ये उशा आहेत आणि त्या उशांवर पांघरून घातलेलं आहे. सत्याला खरं तर आता धक्काच बसलेला आहे. मंजूने आपली चेष्टा केली का? असं त्याला वाटतंय. पण कदाचित केलेली नसेल असंही त्याचं मन म्हणतंय. आता त्याचं मन सैरभैर झालेलं आहे. तो इकडं-तिकडं सगळीकडे मंजूला शोधू लागलेला आहे. मंजू कदाचित बाथरूममध्ये असेल का? असा विचार करून त्याने आता बाथरूमकडे जाऊन हाक मारायला सुरुवात केलेली असते. पण आता मंजू गेली कुठं हे त्याला कळत नसतं. कारण जेव्हा तो बाथरूमकडे जातो, बाथरूमचा दरवाजा वाजवतो, बाथरूममध्ये तर कोणच नसतं. त्याला कळतं की बाथरूम तर मोकळा आहे, म्हणजे आता मंजू बाथरूममध्ये नाही तर बाहेर गेलेली असेल, असा विचार करून तो आता पळत धावत बाहेर आलेला आहे आणि बाहेरसुद्धा तो सगळीकडे मंजूला हाक मारत आहे. तो बाहेरून, "वाघमारे, अहो वाघमारे काय करताय? कुठे आहेत तुम्ही? हे बघा असली चेष्टा करू नका. कुठे आहे तुम्ही? लवकर बाहेर या." असं तो बोलत आहे. इकडे-तिकडे सगळीकडे तो पाहत आहे. आता त्याची काळजी वाढू लागलेली आहे. कारण एकतर आर्यन हा किती वाईट आहे हे त्याला माहिती आहे आणि अशा वेळेस ही मंजू कुठं जाऊन बसले हे त्याला कळत नाहीये. मंजूच्या जीवाला काही धोका तर नाहीये ना? असा प्रश्न आता त्याला पडलेला आहे. त्याने घराच्या भोवती सगळीकडं तिला शोधलेलं आहे. पण सत्याच्या हाती फक्त निराशाच लागलेली आहे. कारण मंजू त्या घराच्या आसपास कुठेच नाहीये. "वाघमारे, कुठं आहेत तुम्ही?" असं म्हणून त्याने जोरजोरात हाक मारायला सुरुवात केलेली आहे. पण मंजूचा आवाज कुठेच येत नाही. तेव्हा सत्या चिडतो आणि आतमध्ये येतो. त्याला वाटतं की नक्कीच मम्मी साहेबांनी काहीतरी केलेलं असणार आहे, त्यामुळेच मंजू घरामध्ये नाहीये आणि म्हणून तो चिडून सपना आणि माया यांच्यावर अगदी दात खाऊनच बोलत आहे. मायाला देखील तो विचारतोय की "वाघमारेंना तुम्ही पाहिलं का?" तेव्हा सपना म्हणते, "नाही हो, मी तर नाही पाहिलं." तेव्हा सत्या चिडतो आणि म्हणतो, "तुम्ही नाही पाहिलं? मग कुठे गेल्या? कोणी काय खाल्लं का गिळलं त्यांना? कुठं जाणार नाहीत त्या मला माहिती आहे. तुम्हीच त्यांना काहीतरी बोललेलं असणार आहेत." असं म्हणून तो अक्षरशः आता मम्मी साहेबावर चिडलेला आहे. मम्मी साहेबांना तो म्हणतोय, "आत्ताच्या आत्ता मला सांगायचं मंजू कुठे गेलेली आहे ती." तेव्हा ती म्हणते, "अरे सत्या तू असं का बोलतोयस? असेल इथं कुठेतरी बघ ना. अरे अंघोळ करत असेल, नाहीतर बाहेर इथं तो अंगणात बघ, अंगणात असेल." सत्या म्हणतो, "मी सगळीकडे बघून आलोय म्हणून एवढं मी सिरियसली तुम्हाला बोलत आहे." खरं तर आता मम्मी साहेबाला पण कळत नसतं की नक्की ती पोरगी गेली कुठं. आता पेंटर, जॅड्या हे सुद्धा चिडलेले असतात. मम्मी साहेब आणि सपना यांना विचारत असतात की नक्की काय झालंय ना ते सगळं खरं-खरं सांगायचं. सत्या मम्मी साहेबांवर चिडून म्हणतो की "नक्की तुम्हीच तिला हाकलून दिलेलं आहे." तेव्हा मम्मी साहेब म्हणतात, "अरे नाही सत्या, आम्ही कशाला हाकलून देऊ तिला? आम्ही काय बोललेलो नाहीये तिला." सत्या म्हणतो, "मला खरं-खरं सगळं काही सांगायचं. जर का खरं काही सांगितलं नाही ना, तर माझ्या इतकं वाईट कोण नाही एवढं लक्षात ठेवा." असल्या प्रखर शब्दामध्ये तो मम्मी साहेबांना बोलत असतो. मम्मी साहेबांना कालची गोष्ट आठवत असते. आपण तिला म्हणलेलं होतं की सत्याला सोडून जा, यामुळं तर ती सोडून गेलेली नसेल ना, असं आता त्यांना वाटत असतं.
जड्या देखील सपनीवर चिडलेला आहे आणि सपनीला तो म्हणतोय, "आत्ताच्या आत्ता तुझं सामान बांधून तुला घरी हाकलून देईल बरं का. पटकन बोलायचं काय केलेलं आहेस तू? तू काय करतेस ना ते चांगलं माहिती आहे मला. मम्मीबरोबर तू असतेस सारखी आणि त्या मंजूला त्रास देत असते. बोल काय केलंयस ते?" तेव्हा मंजू घाबरून जाते आणि म्हणते, "नाही, नाही, मी नाही." म्हणजे याच त्या बोलत होत्या, की आता तुम्ही हे झालं ना, म्हणजे डोळे तुम्हाला नाहीत ना, तर तुम्ही आता सत्याबरोबर राहू नका, असं याच म्हणलेल्या होत्या. असं म्हणून आता सपनाने सगळं काही मम्मी साहेबांवर ढकलून दिलेलं आहे. तेव्हा सत्या जाम चिडलेला आहे आणि सत्या मम्मी साहेबांना म्हणतोय, "म्हणजे तुम्हीच तिला हाकललंय ना? लक्षात ठेवा मम्मी साहेब, ही गोष्ट तुम्हाला खूप महागात पडणार आहे. जर का मंजूला काही झालं ना, तर मी एकाला सुद्धा सोडणार नाही लक्षात ठेवा." आणि तिचे डोळे नसले म्हणून तुम्हाला असं वाटतं का मी तिला हाकलून देईल किंवा माझ्या आयुष्यातून काढून टाकेल? तर ते कधीच शक्य होणार नाही. कारण मंजू माझा जीव आहे आणि मंजूला मी माझ्यापासून कधीसुद्धा दूर लोटू शकत नाही. अशा प्रखर शब्दामध्ये सत्याने मम्मी साहेबांचा खरपूस समाचार घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय. सत्याचा तो रुद्र अवतार पाहून मम्मी साहेब तर पुरत्या घाबरून गेलेल्या आहेत. खरंच जर का मंजू सापडली नाही, तर आपलं काही खरं नाहीये, असं देखील सपना आणि माया या दोघींना वाटू लागलेलं आहे. आता सत्याने मंजूच्या माहेरी फोन लावलेला आहे आणि माहेरी फोन लावून तो विचारतोय, की तिकडे मंजू आलेली आहे का? मंजूच्या बहिणीने फोन उचललेला आहे आणि ती सांगते, की "मंजू, मंजू नाही आलेली. का हो, काय झालं?" असं ती विचारते. आता सत्या त्यांना काहीच सांगत नाही. तो म्हणतो, "नाही, म्हणजे सकाळी उठल्यानंतर ती घरात नव्हती ना, इकडं-तिकडं बघितलं, तर ती कुठं गेली आहे कळत नव्हतं. मला वाटलं की तुमच्याकडेच आली आहे काय की? कारण बरेच दिवस झालं ती म्हणत होती तुमची आठवण येतेय. मग चिडून तिकडं आली की काय असं मला वाटतंय." तेव्हा ती म्हणते, "काय झालं? तुमच्याबरोबर भांडली का ती?" सत्या म्हणतो, नाही हो असं काही नाही. म्हणजे जरा झाली होती चिड पण असू द्यात, असं काही नाहीये." असं म्हणून सत्यानं कशीतरी वेळ मारून नेण्यासाठी त्यांना खोटं सांगितलेलं आहे. कारण सत्याची आणि तिची तर भांडणं झालेलीच नसतात आणि आता सत्याला खूपच काळजी वाटू लागलेली आहे. मंजू घराच्या आसपास इकडे-तिकडे कुठेच नाही आणि माहेरी सुद्धा पोहोचलेली नाहीये. यामुळे सत्या खूप टेन्शनमध्ये आलेला आहे. इकडे पूर्व आहे ती तात्यासाहेबांना जाऊन भेटलेली आहे आणि तात्यासाहेबांना ती सांगते, की तुम्हाला आता त्या आर्यनला थांबवावंच लागणार आहे. तो आर्यन हा वेडा झालेला आहे. तो वेडा झालाय त्या मंजूमुळे. त्याने त्या मंजूला आंधळं केलं होतं इथपर्यंत ठीक आहे. पण तुम्हाला माहिती आहे का तात्यासाहेब आता त्या मूर्खानं काय केलंय? तो मूर्ख चक्क तिच्या घरी गेलेला होता. तुमच्या लक्षात येते का तात्यासाहेब? तो मंजूच्या घरी, मंजूच्या घरामध्ये तिच्या समोर जाऊन आलेला आहे. समजा तो सत्याला सापडला असता, तर सत्याने त्याचं काय केलं असतं याचा विचार करा. तात्यासाहेब आत्ता तुम्ही पक्ष काढलेला आहे आणि जर का सर्व लोकांना समजलं, की हा तुमचा मुलगा आहे, की ज्याने त्या मंजूला आंधळं केलेलं आहे आणि सत्याच्या जीवावर उठलेला आहे, तर अख्खं सातारा आहे ते तुम्हाला मत देणार नाही. तुमचा पक्ष काढून काहीच उपयोग होणार नाही. असं म्हणून पूर्वा तात्यासाहेबांना समजावून सांगू लागली, की आत्ताच्या आत्ता या आर्यनला थोडं तरी समजावून सांगणं गरजेचं आहे. त्याचं जे काही चाललंय ते सगळं बंद करणं गरजेचं आहे. तेव्हा तात्यासाहेब सांगतात, "आत्ताच्या आत्ता तुम्ही त्याच्याकडे जा आणि त्याला चांगली समज द्या आणि त्याला सांगा, की तुझं साताऱ्यातलं काम सगळं संपलेलं आहे. त्याचा पासपोर्ट बनवून त्याला फॉरेनला पाठवून द्या. मला वाटतंय त्याला आता काही दिवस भूमिगत करणंच गरजेचं आहे. जर का ते पोरगं इथं राहिलं ना, तर माझ्या पक्षाची सगळी वाट लावून टाकणार आहे. तुम्ही म्हणतायत ते बरोबर आहे." असं म्हणून त्याने त्याच्या बबडीला म्हणजेच पूर्वाला सांगितलंय, की "तू जाऊन आत्ताच्या आत्ता त्या आर्यनला चांगली समज दे. त्याला खरबरीत बोल आणि त्याला सांग, की हे सगळं काही तात्यासाहेबांनी सांगितलेलं आहे. तो आता कसलीच मनामध्ये भीती किंतु त्याच्याविषयी ठेवू नको आणि त्याला सांग." असं तात्यासाहेब पूर्वाला म्हणतायत. तेव्हा पूर्वा म्हणते, "मला देखील असंच वाटत होतं, पण एकदा म्हणलं सगळ्या गोष्टी तुमच्या कानावर घालाव्या म्हणून मी अगोदर तुम्हाला सांगायला आले. तसं काल मी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण त्याची ऐकण्याची मानसिकता नव्हती. म्हणून म्हणलं एकदा तुम्हाला विचारावं, की नक्की काय केलं पाहिजे? आता मी त्याला कसल्या शब्दात काय समजून सांगायचं ना, ते समजून सांगते." असं म्हणून आता पूर्वा आर्यनकडे गेलेली आहे. पूर्वा जेव्हा आर्यनकडे जाते, तेव्हा तर तिला जबरदस्त धक्काच बसलेला आहे. हा मूर्ख माणूस अगोदर मंजूच्या घरी गेलेला होता आणि चक्क आता तर त्याने मंजूलाच घरी आणलेलं आहे. मंजूला त्याने एका अड्ड्यावर आणलेलं आहे आणि त्या अड्ड्यावरच तिला बेशुद्ध करून ठेवलेलं तिला दिसत आहे आणि तो तिच्याशी बोलत देखील आहे. जेव्हा पूर्वा त्याच्याकडे जाते, तेव्हा पूर्वाच्या अगदी मस्तकात मुंग्या येऊ लागतात. कारण हा नीचपणा आता त्याचा वाढत चाललेला आहे, हे तिच्या लक्षात आलेलं आहे. ती लगेच त्याला थांबवते आणि म्हणते, "तुला कळतंय का तू काय करतोयस तू?
तू तिला इथं घेऊन आलायस याचा अर्थ तुला समजतो का? अरे मूर्ख माणसा, याचा अर्थ आता सत्या तुझा जीव घेणार आहे. आत्तापर्यंत सत्याने तुला माफ केलं असेल, पण आता सत्या तुला माफ करणार नाही. पण हा मूर्ख माणूस मात्र हसू लागलेला आहे आणि तो पूर्वालाच उलटं बोलतोय आणि म्हणतोय, "तू ना तायडे इतकी भेकडी आहेस ना, मला कधीसुद्धा वाटलं नव्हतं की तुला अशा गोष्टींची भीती वाटत असेल. अगं, तो आता तिला कधीच शोधू शकणार नाही. मंजू, मंजू करून, करून तो सत्या आहे ना, मरून जाणार आहे. इकडं ही मंजू मरून जाणार आणि तिकडं सत्या मरून जाणार. कळलं का तुला? एका दगडात मी 2 निशाणा साधलेल्या आहेत." असं तो पूर्वाला सांगू लागलेला आहे. पूर्वा म्हणते, "तू एका दगडात 2 निशाणे साधलेत का दोन्ही दगड तुझ्याच डोक्यावर मारून घेतलेत, याचा विचार आता तूच कर. मला असं वाटतंय की तू जे करतोयस ना, ते चुकीचं करतोय. मी तुझ्याबद्दलचं सगळं काही तात्यासाहेबांना सांगून टाकलेलं आहे. आत्ताच्या आत्ता मी तात्यासाहेबांना फोन करते. तात्यासाहेब काय बोलतायत ते नीट ऐक." असं म्हणून तिने आता तात्यासाहेबांना फोन लावलेला आहे आणि तात्यासाहेबांना सगळी सबब सांगून टाकलेली आहे. आत्तापर्यंत हा मंजूच्या घरी गेला होता. मंजूला आंधळं केलेलं होतं. तिच्या घरापर्यंत पोहोचलेला होता. पण आता तर त्याने सगळी लाज सोडून दिलेली आहे. त्याने चक्क मंजूला अड्ड्यावर आणलेलं आहे. तात्यासाहेब देखील चिडतात आणि म्हणतात, "त्याच्याकडे फोन दे. मी बोलतो त्याला, काय समजावून सांगायचं ते सांगतो." असं म्हणून आता पूर्वाने त्याच्याकडं म्हणजेच आर्यनकडं फोन दिलेला आहे. तेव्हा तात्या त्याला सांगू लागतात, "हे बघा चिरंजीव, मी जे काही सांगतोय ना ते नीट ऐका. आत्ताच्या आत्ता तुम्ही इथून निघून जायचं फॉरेनला, भूमिगत व्हायचं. इथलं तुमचं सगळं काम संपलेलं आहे आणि त्या मंजूला तिच्या घरी सुखरूप सोडायचं. कारण सत्याची आपल्याला गरज आहे. आपल्याला जर का इथून निवडून यायचं असेल तर सत्याची गरज आहे. ही गोष्ट समजते का तुम्हाला?" तेव्हा तो आता तात्यासाहेबांनाच उलटं बोलू लागतो आणि म्हणतो, "तात्यासाहेब, आजपर्यंत तुमचं लय ऐकलंय बरं का, पण ही गोष्ट मी ऐकणार नाही. हो का, ही मंजू आहे ना, हिच्यावर आपलं प्रेम आहे. कळलं ना तुम्हाला? आता मी तुम्हाला सांगतोय तसं तुम्ही करा. फोन ठेवा आणि तुमच्या पक्षाचं काम करा. मला नका शहाणपणा शिकवू की मी काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. मला जे योग्य वाटते ते मी करणार. आणि राहिला प्रश्न सत्या आणि मंजूचा, तर जोपर्यंत त्यांना आयुष्याचा धडा शिकवत नाही, तोपर्यंत हा आर्यन गप्प बसणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा." अशा प्रकारे तो तात्यासाहेबांना बोलू लागतो. तात्यासाहेबांना या शब्दात बोलत असताना पूर्वाला मात्र आता भयानक राग आलेला आहे. आत्तापर्यंत तो आपल्याला म्हणजेच पूर्वाला स्वतःला वाईट बोलत होता, तेव्हा ती शांत गप्प बसली होती. पण आता त्याने त्याचं लिमिट क्रॉस केलेलं आहे. तो आता तात्यासाहेबांना शहाणपणा शिकवू लागलेला आहे. हे पाहते तेव्हा पूर्वाने आता अक्षरशः त्याच्या अंगावर जाऊन त्याला बोलू लागलेले आहे. "तुला लाज वाटते का? तू कोणाशी बोलतोयस ते? तात्यासाहेबांना अशी बोलण्याची लायकी आहे का तुझी?" असं म्हणून ते अक्षरशः आर्यनच्या अंगावर गेलेले आहे. आणि आता तेवढ्यावरच न थांबता ती त्याला समजून सांगू लागली, की "जर का तू आत्ताच्या आत्ता हिला घरी सोडून आला नाहीस, तर तुझं काय खरं नाही." पण तो ऐकायलाच तयार नाही. तेव्हा तिने जवळचा चाबूक उचललाय आणि चाबूक उचलून तिने चक्क आता आर्यनची धुलाईच करायला सुरुवात केलेली आहे. एका क्षणात तिने सपासप आर्यनच्या अंगावर चाबकानं फटके मारायला सुरुवात केली आहे आणि जसे फटके पडतायत, तसं आता आर्यनला कळलंय, की त्याची किती मोठी चूक झालेली आहे. पूर्वाचा राग अगदी डोक्यात गेलेला आहे आणि पूर्वाने अगदी फटाफट फटके मारून आर्यनचा चांगलाच माज उतरवलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.